नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 29 नोव्हेंबर रोजीचा चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू होण्यापूर्वी मित्रांनो, आपली जी यशवंत बॅच आहे या बॅचवर फक्त आज आणि उद्या ऑफर सुरू राहणार आहे. ती म्हणजे 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. आपण जर बघितलं तर 1 डिसेंबर पासून या बॅचची फी 1999 रुपये होणार आहे. जर तुम्हाला एका महिन्यासाठी बॅच जॉईन करायची असेल कंबाईनसाठी 1 मंथ बॅच, तर ती तुम्हाला 2 डिसेंबर पासून उपलब्ध होईल 499 रुपयामध्ये, जी रिव्हिजन स्वरूपात असणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर मित्रांनो, आपल्याकडे जे फाउंडेशन बॅच आहे कंबाईन राज्यसेवेसाठी त्या सुद्धा सुरू झालेल्या आहे, ज्यामध्ये NCERT प्लस स्टेट बोर्डचा समावेश आहे. त्याचबरोबर BMC साठी ॲक्टची बॅच, मुंबई GKची बॅच आणि त्याचबरोबर एकत्रितरित्या आपल्याकडे BMC ची बॅच सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच आहे. त्याचबरोबर आज मी बायोलॉजीची 1 डे रिव्हिजन बॅच जी आहे ती घेणार आहे. जर काही सिलेबस राहिला तर तो उद्या कंप्लीट करण्यात येईल. राज्यसेवेच्या परवा दिवशीच्या पेपरला तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. बघा मित्रांनो, RRB साठी तिरंगा बॅच सुद्धा आपण सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे. लेटेस्ट आपल्याकडे आधुनिक भारताची इतिहासाच्या नोट्स जे आहे ते उपलब्ध केलेले आहे. मारुती सरांनी हवं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशनवरून या परचेस करू शकता. ठीक आहे मित्रांनो, हे आपलं ॲप्लिकेशन आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज याला देखील तुम्ही फॉलो करा. आज आपण 29 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन इथं काय आहे तर ब्रह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, ब्रह्मोस एरोस्पेस जी कंपनी आहे ती भारत आणि रशियाने मिळून स्थापन केलेली आहे आणि ब्रह्मोस मिसाईल बनवण्याचं काम करत आहे. आपण जर बघितलं तर सध्या ही ब्रह्मोस 2 वर काम करत आहे, जे एक हायपरसॉनिक मिसाईल असणार आहे. ठीक आहे, तर त्याचे आपण जर बघितलं तर प्रमुख बनलेले आहे जयतीर्थ राघवेंद्र जोशी. तर जयतीर्थ राघवेंद्र जोशी मराठी व्यक्ती आहे आणि ते ब्रह्मोस एरोस्पेस कंपनीचे अध्यक्ष बनले. त्यामुळे आपल्याला यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपण जर बघितलं मित्रांनो तर ब्रह्मोस हे जे नाव आहे ते भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मॉस्कोवा नदी या दोघांच्या कॉम्बिनेशनवरून ब्रह्मोस हे नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. बाकी सगळी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सध्याचे जे आपल्याकडे ब्रह्मोस मिसाईल आहे ते सुपरसॉनिक मिसाईल आहे आणि पुढे जाऊन आपण हायपरसॉनिक मिसाईल डेव्हलप करत आहोत, ज्याचा वेग आवाजाच्या 5 पट असणार आहे. ठीक आहे, त्याला आपण 5 मॅक असंही म्हणू शकतो. यानंतर भारतातील पहिली स्पेस AI लॅबचं नाव काय आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण एक AI प्रयोगशाळा जी आहे ती तयार करत आहोत आणि तिला डिसेंबर 2024 मध्ये अवकाशामध्ये प्रक्षेपित केलं जाणार आहे. तर भारतातील पहिली AI स्पेस लॅब जी आहे तिचं नाव आहे MOITD. ठीक आहे, आता MOITD चा फुल फॉर्म काय आहे तर MOI चा फुल फॉर्म आहे माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि TD चा टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर. तर बघा मित्रांनो, MOITD नावाची एक लॅब जी आहे AI आधारित प्रयोगशाळा जी आहे ती आपण बनवलेली आहे. आपण म्हणजे कोणी बनवली तर एका हैदराबाद मधील एक स्पेस टेक कंपनी आहे जिचं नाव आहे टेकमी टू स्पेस. ठीक आहे, तर या कंपनीने ही AI प्रयोगशाळा बनवलेली आहे आणि या प्रयोगशाळेला इस्रो PSLV C60 द्वारे या रॉकेटचा वापर करून अवकाशामध्ये प्रक्षेपित करणार आहे. तर रिअल टाइम डेटा प्रोसेसिंग म्हणजे आपल्याला डेटा ट्रान्समिशनसाठी याचा फायदा होणार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण एखाद्या सॅटेलाइट पर्यंत डेटा पोहोचवणं आणि त्याने आपल्यापर्यंत पोहोचवणं या गोष्टी फास्ट होणार आहे. यानंतर पुढे जाऊया. आता भारतातील पहिल्या गोष्टीशी संबंधित प्रश्न होता, पहिली AI प्रयोगशाळेशी प्रश्न होता. तर आता काही पहिल्या घडामोडी सुद्धा बघून घेऊया. जसं की भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण विकसित करणार आहे? BEML नावाची कंपनी. दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर हरियाणा. देशातील पहिला पाम तेल प्रक्रिया प्रकल्प कुठे सुरू होणार आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. केरळमध्ये भारतातील पहिला सरकारी OTT प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पटना बिहारमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. 5 कोटी आयुष्मान कार्ड बनवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले उत्तर प्रदेश. भारतातील पहिला 155 मिलीमीटरचा स्मार्ट बारूद, ठीक आहे, तो बनवलेला IIT मद्रासने. पूर्व भारतातील पहिला अपंग विद्यापीठ जे आहे ते झारखंडमध्ये ओपन केले जाणार आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे उघडणार आहे तर दिल्लीमध्ये.
युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले साहित्यिक शहर कोणतं ठरलेलं आहे? तर कोझिकोडे, केरळ. यानंतर पुढे जाऊया. बघा, इस्रोची स्थापना 1969 मध्ये करण्यात आलेली आहे. बेंगलोर कर्नाटक मध्ये मुख्यालय आहे. एस सोमनाथ इस्रोचे अध्यक्ष आहे. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, अब्दुल्ला निगमोविच अरिपोह यांची सलग तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधानपदी नियुक्ती झाली? तर बघा मित्रांनो, अब्दुल्लाह अरिपोह हे जे आहे ते उझबेकिस्तानचे नवे पंतप्रधान, म्हणजे त्यांची पुनर्नियुक्ती झालेली सलग तिसऱ्यांदा, तर ते उझबेकिस्तानचे पंतप्रधान बनले आहे. मग उझबेकिस्तानची राजधानी काय आहे मित्रांनो? ताशकंद. तर आपण जर बघितलं तर उझबेकिस्तानच्या उत्तरेला काय आहे? कझाकिस्तान आहे. त्याचबरोबर अरल समुद्र सुद्धा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर त्याच्या दक्षिणेला किर्गिस्तान आणि तजाकिस्तान सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर दक्षिणेला तुर्कमेनिस्तान आणि थोडीफार अफगाणिस्तानची सीमा सुद्धा लागलेली बघायला मिळते. ठीक आहे, आणि थोडीफार रशियाची सीमा सुद्धा याला जोडून आहे. ठीक आहे, अशा प्रकारे उझबेकिस्तान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उझबेकिस्तानचं चलन आहे उझबेकिस्तानी सोम. त्यानंतर भाषा आहे उझबेक आणि तिथले सध्याचे राष्ट्रपती आहे शवकत मिरझियोयेव. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन आहे, 1950 नंतर प्रथमच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरचं सेपरेट संविधान होतं, तिथलं सेपरेट सिटिझनशिप होते. या सगळ्या गोष्टी आर्टिकल 370 हटवण्यात आलेल्या आहे. आणि मग आपण जर बघितलं तर आता या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच काय करण्यात आलेलं आहे, तर संविधान दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे 75 वर्षाच्या इतिहासामध्ये. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. आता आपल्यासाठी जे संविधान आहे तेच जम्मू काश्मीरसाठी सुद्धा असणार आहे. त्यांना कोणते स्पेशल राईट्स तिथं उपलब्ध नाहीये. हे याचं एक प्रमुख आपल्याला इथं काय बघायला मिळतं, वैशिष्ट्य किंवा उदाहरण बघायला मिळतं की आता त्यांनी सुद्धा संविधान दिवस जो आहे तो सेलिब्रेट करणं सुरू केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, जम्मू काश्मीर विषयी जाणून घेऊया. श्रीनगर ही त्यांची उन्हाळी राजधानी, तर जम्मू हिवाळी राजधानी आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली. तिथले नायब राज्यपाल म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर आहे मनोज सिन्हा. मुख्यमंत्री आहे ओमर अब्दुल्ला. त्याचबरोबर जर बघितलं काही राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा, जसं की किश्तवाड राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीरमध्ये, सलीम अली राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी फेमस आहे, ते जर आपण बघितलं तर कुठं आहे तर जम्मू काश्मीरमध्ये. काझीनागा राष्ट्रीय उद्यान आणि दांचिंगम राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीरचे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर पाचवं क्वेश्चन, कोणत्या राज्यातील हातमाग हस्तकला नरसापूर क्रोशेट लेस? तर बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये बघा असे काही लेसद्वारे बनवले जाणारे आकर्षक तुम्ही पीस बघितले असेल. ठीक आहे, तर तसंच एक नरसापूर क्रोशेट लेस म्हणून एक फेमस आपल्याला काय बघायला मिळतं, तर घरामध्ये शोची वस्तू बघायला मिळते, शोच्या लेस. ठीक आहे, तर ह्या कुठल्या फेमस आहे, तर ह्या आहे मित्रांनो आंध्र प्रदेशच्या फेमस लेस. त्याला अलीकडे काय मिळालेलं आहे, तर GI टॅग मिळालेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर ही हस्तकला जर आपण बघितलं तर 150 वर्ष जुनी आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखादी गोष्ट फेमस असेल तर तिला GI टॅग देण्यात येतो आणि ती ओरिजिनल गोष्टी GI टॅग असेल तर ती ओरिजिनल आहे असं आपण मानतो. यानंतर पुढे जाऊया. बघा, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. राज्यपाल आहे अब्दुल नजीर. मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू. आणि आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशच्या शेजारी कोणकोणती राज्य आहे, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू. हे लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेशचे राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान आणि व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान. तर ही आंध्र प्रदेशमधील काही राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर लिंग हिंसाविरुद्ध नई चेतना पहल बदलाव की. ठीक आहे, तर ही मोहीम कुणी सुरू केली? तर बघा मित्रांनो, लैंगिक हिंसेच्या विरोधात नई चेतना पहल बदलाव की. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की नवीन चेतना आपण म्हणूया की एक कार्यक्रम जो बदलासाठी. ठीक आहे, तर तुम्ही हिंदीमध्येच लक्षात ठेवा कारण हिंदीमध्येच हे नाव आहे ओरिजिनल नाव. ठीक आहे, तर नई चेतना पहल बदलाव की हा जो मोहीम ही जो उपक्रम आहे तर तो शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केलेला आहे. मित्रांनो, कोणी सुरू केला तर शिवराज सिंग यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. शिवराज सिंग चौहान सध्या केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि त्याचबरोबर शेतकरी कल्याण मंत्री आहे. हा कार्यक्रम जो आहे तर तो 23 डिसेंबर 2024 पर्यंत वर्षभर सेलिब्रेट केला, म्हणजे 23 डिसेंबर 2024 पर्यंत सेलिब्रेट केला जाणार
आहे. याचा मेन उद्देश आहे की लिंग आधारित हिंसा समाप्त करणे, त्याबाबत जागरूकता वाढवणे हे याचं मेन उद्दिष्ट आहे. यानंतर बघा मित्रांनो 7वा क्वेश्चन, निकॉन इंडिया, तुम्ही निकॉन कॅमेराची कंपनी बघितली असेल तर त्यांनी आणि कोणत्या IIT ने त्यांचं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर बघा मित्रांनो निकॉन इंडिया आणि IIT हैदराबाद यांनी आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे, जिथं समजून घ्या की तुम्हाला आवड असेल समजून घ्या फोटोग्राफीची वगैरे, तर तुम्ही काय करू शकता, या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये जाऊन प्रशिक्षण मिळवू शकता, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तिथं जाणून घेऊ शकता. तर निकॉन इंडिया आणि हैदराबादच्या IIT ने मिळून आपण जर बघितलं त्यांचं पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे ते सुरू केलेलं आहे. यानंतर बियॉन्ड द हिग्स बोसॉन, ठीक आहे, तर या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर तुम्ही बोसॉन पार्टिकल बाबत ऐकलं असेल, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर बियॉन्ड द हिग्स बोसॉन हे जे पुस्तक आहे हे माणिक कोतवाल यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे पुस्तक मित्रांनो ते डॉक्टर आशुतोष कोतवाल यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेलं पुस्तक आहे. कोणामार्फत, तर माणिक कोतवाल यांच्या मार्फत. आशुतोष कोतवाल यांच्यावर पुस्तक आहे, कोणी लिहिलं, माणिक कोतवाल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा आशुतोष कोतवाल जे तर ते प्रमुख भौतिक शास्त्रज्ञ आहे. यानंतर पुढे जाऊया, आता काही महत्त्वाचे पुस्तक जाणून घेऊया. बघा द विनर माइंडसेट हे शेन वॉटसनचं पुस्तक आहे. सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे आत्मचरित्र बिल गेट्सचं आहे. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदाचं पुस्तक आहे. 5 डिकेड्स ऑफ पॉलिटिक्स हे सुशील कुमार शिंदेचं पुस्तक आहे. एक समंदर मेरे अंदर संजीव कुमार जोशीचं पुस्तक आहे. द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा हे माधव गोडबोले यांचं पुस्तक आहे. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडेचं पुस्तक आहे. स्कल्प्टेड स्टोन अश्विन प्रभूचं पुस्तक आहे. व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक लक्षात ठेवा, एस जयशंकर यांचं पुस्तक, यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि स्मोक अँड ऍशेस हे पुस्तक अमिताभ घोष यांचं आहे. यानंतर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे नाडा जी आहे तर तिने कुस्तीपटू बजरंग पुनियावर किती दिवसांची बंदी जी आहे ती घातलेली आहे. तर बघा मित्रांनो नाडा जी आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे. जर एखादा खेळाडू आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी काही ड्रग्स वगैरे घेत असेल तर त्यावर ही बंदी घालत असते. मग तिने बजरंग पुनियावर आपण जर बघितलं तर 4 वर्षाची बंदी घातलेली आहे. तिने बजरंग पुनियाला एक नोटीस पाठवली होती की तू 23 एप्रिल 2024 पर्यंत आपल्या रक्ताचे वगैरे सॅम्पल जे आहे ते दे, पण त्याने काही दिले नाही. त्यानंतर ही बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे. नाडाची स्थापना 24 नोव्हेंबर 2005 मध्ये करण्यात आली होती. आता नाडाच्या वरची संस्था आहे वाडा, ठीक आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, ठीक आहे. तर त्याकडे काही गोष्टी जाऊ नये म्हणून नाडा आधीच काय करत असते तर कारवाई करत असते खेळाडूंवर. आपण जर बघितलं तर नाडाचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि आशिष भार्गव ते नाडाचे महासंचालक आहे. त्यानंतर अंडर 8 वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे. तर बघा मित्रांनो जागतिक लेवलवर बुद्धिबळाची 8 वर्षापेक्षा कमी वयाच्या खेळाडूची स्पर्धा आहे आणि ती जिंकलेली आहे दिविथ रेड्डी यांनी. तर दिविथ रेड्डी याने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर भारताचा आधुनिक खेळाडू आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा सात्विक स्वेन, तर याने सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. आणि चीनचा खेळाडू लक्षात ठेवा जिमिंग गुआने याने कांस्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. आपण जर बघितलं तर तेलंगणाचा म्हणजे हैदराबादचा हा खेळाडू आहे दिविथ रेड्डी, अवघ्या 8 वर्षाचा आहे. त्याने इटलीमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. यानंतर 11वा क्वेश्चन, भारत सरकारने नीती आयोगाचा प्रमुख उपक्रम अटल इनोव्हेशन मिशन जे आहे तर ते कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेलं आहे. तर बघा मित्रांनो अटल इनोव्हेशन मिशन जे आहे तर त्याला 31 मार्च 2028 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो आपण जर बघितलं 2016 मध्ये अटल इनोव्हेशन मिशन जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं आणि आता त्याला वाढवण्यात आलेलं आहे, ज्याला आता अटल इनोव्हेशन मिशन 2.0 असंही म्हटलं जात आहे, ज्यासाठी सरकारने 2750 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. यानंतर आता नीती आयोगाबाबत जाणून घेऊया. फुल फॉर्म लक्षात ठेवा कारण यावर आपल्याला 2016 मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर नीती आयोगाचा फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आपण जर बघितलं तर याचं मुख्यालय कुठं आहे तर नवी दिल्ली. 1 जानेवारी 2015 ला स्थापना झाली होती. नियोजन आयोगाची याने जागा घेतलेली आहे. आता आपण जर बघितलं नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर अध्यक्ष असतात पंतप्रधान, ते कोण आहे नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष कोण आहे सुमन बेरी आणि सीईओ कोण आहे BVR सुब्रमण्यम. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे
तर त्यांच्याकडून जो काही कोच असतात, ठीक आहे, वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे, तर त्यांना जो काही लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला जातो तर तो कोणाला मिळाला? तर IOC मार्फत प्रशिक्षक जीवन गौरव पुरस्कार जो आहे त्याने कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर त्याने मित्रांनो जेन फिगेरेडो आणि विटाली पेट्रोहो या दोघांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ए आणि बी हे आपलं उत्तर येणार आहे. बघा मित्रांनो, डायव्हिंग प्रशिक्षक, ठीक आहे, उंच ठिकाणून उडी मारण्यासाठी जे असतं तर त्याला डायव्हिंग म्हटलं जातं. तर डायव्हिंग प्रशिक्षक जेन आपण प्रॉपर इथं नाव लिहिलेलं आहे फिगेरेडो, ठीक आहे, तर यांचं नाव लक्षात ठेवा. आणि आपण जर बघितलं तर पॉल विटाली पेट्रो, तर या दोघांना सन्मानित करण्यात आलेले आहे. थॉमस बाच जे आहे ते IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष आहे, तर त्यांनी हा पुरस्कार जो आहे तर तो या दोघांना दिलेला आहे. बघा मित्रांनो, त्यांनी त्यांच्या खेळामध्ये जे काही योगदान दिलं त्याबाबत त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि IOCचा जो काही कोच लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे तो 2017 मध्ये सुरू करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीची स्थापना करण्यात आली होती 23 जून 1894. लॉसन स्वित्झर्लंड मध्ये हिचं मुख्यालय आहे आणि थॉमस बाच जे आहे ते त्याचे अध्यक्ष आहे. तिथं बाच झालं पण ते बाच. आता टेस्ट क्वेश्चन बघा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने बजरंग पुनियावर किती वर्षाची बंदी घातलेली आहे आणि भारतातील पहिल्या स्पेस AI लॅबचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर आपली यशवंत बॅचची फी अवघी 2 दिवस 999 रुपये असणार आहे. त्यानंतर राज्यसेवेची कंबाईनसाठी विजेता बॅच सुरू होते, 35 दिवस तिचा कालावधी असणार आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याकडे फाउंडेशन बॅचेस आहे. त्याचबरोबर जर बघितलं BMCच्या बॅचेस आहे, सरळ सेवेच्या बॅचेस आहे, नोट्स आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या विषयांच्या. या तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर तुम्हाला या मिळतील. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, त्याला तुम्ही फॉलो करून ठेवा. सगळीकडे अभ्यास विषय साहित्यच मिळेल. नो बकवास, नो टाइमपास, फक्त अभ्यास, हेच आपल्या अभ्यास मित्राचं मेन मोठं आहे. ठीक आहे, थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.